आणि आताची मोठी ब्रेकिंग न्यूज येते। पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त होणाऱ्या विमानतळ रस्त्याचं काम निकृष्ट। देशाचे पंतप्रधान आज दिनांक 12 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचं कळताच सर्व यंत्रणा जागृत झाल्यात। विमानतळापासून नाशिकपर्यंत जाणारे रस्ते सर्व चकचकीत झालेत। रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करून दुभाजकाला रंगरंगोटी करून सर्व खड्डे बुजवण्यात आले। प्रवासात कोणतीही अडचण होणार नाही याची पुरेपूर काळजी संबंधित विभागाच्या मार्फत घेण्यात आली। परंतु विमानतळाला लागूनच असणाऱ्या अकराळे विमानतळ रस्त्याकडे मात्र आजही यंत्रणा सपशेल डोळे झाक करते। पंतप्रधान आल्यावरच जर रस्ते चांगले होत असेल तर आमच्याही रस्त्यांकडे पंतप्रधानांना एकदा तरी येऊ द्या अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होती। ते अकराळे जो रस्ता आहे त्याचं काम चालू आहे। मागच्या 4 पावसाळ्याच्या पहिले जे काम झालं ते अर्धवट सोडून ते आता कामाला सुरुवात केली। पंतप्रधान मोदी साहेब यायचे म्हणून त्यांनी सुरुवात केली 2 दिवस, आणि तो थर पण इतका काहीतरी मला 10 ते 15 mm टाकला, काही ठिकाणी 5 mm टाकला। खड्डे पण बुजवले गेले नाही बिलकुल, साईड पट्टे पण काहीच काढले गेले नाही कुठं पण, आणि जे खड्डे पडलेले होते त्यामध्ये थोडंसं जास्त मटेरियल टाकून ते भरायला पाहिजे। त्या पद्धतीनं कुठलंही काम नाही, सगळं एकदम हलक्या दर्जाचं काम केलं। ते त्यांना सांगून पण ते म्हणतात तुमची रहदारी फार चालू आहे, हे चालू आहे। हा एअरपोर्ट रस्ता आहे, शेतकऱ्यांचा खूप महत्वाचा, आपला काही शेतकऱ्यांसाठी तर इतका महत्वाचा रस्ता आहे। ओझर, पिंपळगाव, तसेच एअरपोर्टला जाणं, इकडे MIDC दिंडोरी, आंबे ते जानोरीचे जे सर्व रहदारी ती इकडनं जाते। आणि आज अकराळ्यामध्ये फार मोठी MIDC झाली, मोठी MIDC झाली। रिलायन्स सारखा एवढा मोठा प्रकल्प आलाय आणि त्यामुळे तर रहदारी चालूच राहणार आहे। त्या पद्धतीने रस्त्याचं काम आता आपले पंतप्रधान मोदी येणार होते नाशिकला, त्या निमित्ताने त्यांनी फक्त 2 दिवस काम केलं आणि आता 3 दिवसापासून सगळं मशिनरी उभी आहे। काम बंद आहे, काम सगळं काम बंद आहे। मी म्हणाय गेलो तर म्हणतो आजी नाही असंच काम पाहिजे, तुमच्या रहदाऱ्या येते, तुमच्या मोठ्या गाड्या येते, आम्ही कसं काय रस्ता करायचा, मग तुम्ही बंद करा ना। मग खड्डे बघा, खड्डे बघा, खड्डे सुद्धा बुजवेल म्हणून आम्ही फक्त आता ना खडी टाकून देणार, फक्त चालायला सुद्धा लोकांना प्रॉब्लेम येतो। फक्त आम्ही खडी टाकून देणार आहे, आम्ही बुजवणार, फक्त बुजून देणार, म्हणजे रस्ता व्यवस्थित करा, एवढा खर्च देईल। हा काय खर्च देईल, मोकळून पाहिले मी ना असं पाठीमागं गेलं नाही, 1 वर्ष नाही होत लगेच खड्डे पडायला। पुढे चालू काम दाखवतो। मग काय उंची बघा, इथं बघा, उकरून पहा तुमच्या बिलकुल म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम आहे। माल टाकेल नाही त्यांनी, काहीच माल टाकेल नाही, तेव्हा ते उकरून पाहिला पाहिजे। मी म्हणलं म्हणतो नाही आधी त्याच्यावर अजून काय पडणार आहे, अजून ते टाकायलाही नाही आले, काही करायला नाही आले। ते म्हणजे तर म्हणतो त्याच्यावर डबल माल टाकायचं, पण ते कुठं आलं चांगलं रस्ता बनवायला। आपलं मी म्हणाय गेलं की माझं परिस्थिती म्हणजे बाबा तुम्ही हा रस्ता तुम्हीच पहा बरं हा रस्ता कसा आहे। आणि त्यात म्हणाय गेले तर म्हणून आजी आमच्या हे पडायचे म्हणून अजून तुम्ही रस्ता कोणी सुचता, तुम्ही काम करताना मग रस्ता करा ना तुम्ही। हाताने उकरून राहिली हा रस्ता पहा तुम्ही, पहा बरं रस्ता कसा आहे। हा पहा बरं हा रस्ता, पहा हा रस्ता, हा जुना रस्ता पहा, पहा बरं आता धावा इतका रस्ता बघा, हा हे बघा, या बघा पाय ही रस्त्याची दुर्दशा पहा तुम्ही आज तिशी म्हणाय गेलं तर माझं बोलून देईन, रस्ता काय टिकणार आहे, बोलून देईन बघा बघा या बघा आता ते बाईनं उकारलं ते साधं हाताने पण राहत बघा रस्ता बघा, दाखवा फक्त पहा बघा पूर्ण रस्ता बघा, ये बघ उकरत, ये बघ हाताने उकरत, ये बघ उकरत का बघा, उकरत ये बघ, अशी दुर्दशा आहे। असा रस्ता आहे तर काहीच रस्ता नाही केला तर बरं ना, मग काय मग असे खड्डे राहून गेले तेच बरे ना। मग चालू काम करता मग आजी आम्हाला दुर्दशा अशी। आणि आज मोदी साहेब तिकडे जाणार होते नाशिक दौऱ्यावरती, तर तो जानोरी ते रस्ते पूर्ण साफसफाई पाणी बिनी मारून साहेबांना म्हणे इकडे पण एका दिवशी MIDC ला साहेबांना पण फिरवा, इकडं आमच्या तरी रस्त्यांचे काम होऊन जाईल। आणि हायवे रस्ता साधा नाही, MIDC आहे, गुजरात जाणारा रस्ता आहे, हायवे एअरपोर्टला विमानतळावर जाणारा रस्ता आहे, हायवे विमानतळावर जाणारा रस्ता आहे। त्याने व्यवस्थित जर केला तर तो टिकल भाऊ, इकडे वणी नांदोरी पार कळवण याला जाणारा रस्ता आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।